नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही परत नव्याने बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदल करण्यामुळे आता सर्वसामान्य व्यक्ती ज्या आहेत त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरू शकणार नाहीये। नेमका हा बदल काय आहेत, या बदलाचे तुमच्या आमच्यावरती नेमके काय परिणाम होणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा वेबसाईटवरती भरत असताना आता नवीनच एक प्रॉब्लेम किंवा अडचण आता आपल्या सर्वांच्या समोर दिसायला लागली आहे। ती म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी वेबसाईट आहे त्यावरती सर्वप्रथम गेल्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईल ही बनवावं लागत होती। प्रोफाईल बनवण्यासाठी आता ज्यावेळेस आपण प्रोफाईल या पर्यायावरती क्लिक करतो आणि प्रोफाईल क्रिएट करतो तर त्यामध्ये आपले सर्व नाव गाव सर्व डिटेल्स भरल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला जी काही व्यक्ती सिलेक्ट करावं लागत होती की व्यक्ती नेमकी कोण आहेत, सर्वसामान्य महिला आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, बालवाडी सेविका आहेत, ग्रामसेवक आहेत किंवा इतर जे काही अधिकारी पद होते त्यामध्ये सामान्य महिला सुद्धा प्रोफाईल तयार करू शकत होत्या आणि त्यांच्यावर प्रोफाईलवरनं त्या इतर महिलांचे पाहिजे तितके अर्ज या करू शकत होत्या आणि हे अर्ज मंजूरही होत होते। आणि हीच सिस्टम नारी शक्ती दूत ॲपवरती सुद्धा होती आणि त्यावरतूनही सर्व महिलांचे अर्ज जवळपास मंजूरच झालेले आहेत। पण काल महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये बदल केलेला आहे आणि जे काही प्रोफाईल आहेत महिलेचं तयार करण्याचं त्यामध्ये बदल करून आता सर्वसामान्य महिला हा जो काही पर्याय होता तो पर्याय आता तिथून काढून टाकलेला आहे। त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी ते तुम्हाला डिस्प्ले होईल, ज्यामध्ये पहिले सामान्य महिला हा पर्याय होता तो पर्याय जाऊन आता समूह संसाधन व्यक्ती, CRP, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू कार्यालय, महानगरपालिकाच्या ज्या काही बालवाडी सेविका आहेत त्या, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख आणि पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका एवढ्याच फक्त अधिकाऱ्यांची नावे राहिलेली आहेत। आणि या अधिकाऱ्यांचं जर आपण नाव सिलेक्ट केलं तर आपल्याला तेथे खाली एक रेफरन्स नंबर किंवा त्यांचा जो काही ID असतो तो IDचा क्रमांक आता तेथे टाकावा लागत आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप मोठी आणि फेमस झाली आहे, त्यामुळे खूप महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि अजूनही खूप महिला या अर्ज करण्याच्या बाकी आहेत। आता सर्वसामान्य महिला अर्ज करू शकणार नाहीये आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना करायचा आहे। त्यांच्यासमोर आता पर्याय कोणकोणते उपलब्ध राहिले आहेत, एक तर त्यांना सेतू कार्यालयात जावं लागेल किंवा अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील किंवा जे काही इतर सरकारी अधिकारी आता मी स्क्रीनशॉट वाचताना जे सांगितले त्यांच्याकडे जाऊन आता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। पण आता तुम्ही ज्या काही महिला आहेत त्या ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा जे काही ग्रामसेवक असतील, सेतू कार्यालय असेल त्यांच्याकडून अर्जही करून घेतील। पण अजून एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ती वेबसाईटच नीट चालत नाहीये, तर मग त्या महिला तिथे अर्ज तरी कशा करून घेऊ शकतील। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन करत असताना आपल्या सर्वांनाच माहिती, जर अर्ज व्यवस्थित करायचा असेल तो रात्री भरावा लागतो, 11 नंतर भरावा लागतो किंवा सकाळी 6च्या अगोदर तो अर्ज भरावा लागतो, तेव्हा कुठे आपल्या मोबाईलवरनं तो अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट होतो। पण आता ही जर वेळ आशा सेविकांवर जर आली फॉर्म भरण्याची तर त्या रात्री अपरात्री फॉर्म कशा भरतील, जो काही OTP येतो तो कसा टाकणार, तर हे एक ना अनेक प्रश्न या नवीन अपडेटने समोर उभे राहिलेले। तर नेमकं तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जी काही नवीन अपडेट आणली आहे त्याचा दूरगामी परिणाम हा सर्वसामान्य महिलांवरतीच होणार आहे, कारण की त्या घर बसल्या आता फॉर्म भरू शकणार नाही। त्यांना परत आता जी काही कार्यालयाची त्यांनी विविध दाखले काढण्याकरता जी काही हेलपाटे मारली आता परत त्यांना ग्रामसेवक असेल, सेतू कार्यालय असेल, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षिका असतील, आता यांच्याकडे जाऊन आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म
हे परत एकदा भरावे लागणार आहेत किंवा त्यांच्याकडे जी काही कागदपत्रे जमा करून त्यांच्या पद्धतीने जसे फॉर्म भरतील तसे ते आता भरले जाणार आहेत. आता येथे एक शंका निर्माण होते की आता 17 ऑगस्ट रोजी सर्व महिलांच्या खात्यावरती महाराष्ट्र शासन हे जो काही निधी वितरित करणार आहे, पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे 3,000 रुपयाचा. जुलैचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये या महिलांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत. आतापर्यंत जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1,70,00,000 महिलांनी अर्ज केलेले होते आणि त्यामधील 1,40,00,000 अर्ज हे आतापर्यंत मंजूर झालेले आहेत. आणि हा आकडा छोटा नाहीये. ह्या आकडे एवढे मोठे फॉर्म मंजूर झाल्यामुळे आता सरकारला नेमका बजेटचा इश्यू येतोय, त्यामुळे असे विविध अडचणी आणल्या जात आहेत. 2-2, 3-3 दिवस वेबसाईट बंद राहते, तेवढ्याच दिवस ॲप बंद राहत आहे. आता नारी शक्ती दूत ॲप बंद करून वेबसाईट सुरू करण्यात आली. वेबसाईट सुरू केल्यानंतर 2च दिवसामध्ये त्यातील सर्वसामान्य महिला जो काही पर्याय होता तो पर्याय काढून टाकलेला आहे. तर नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे की कमीत कमी अर्ज व्हावे की व्यवस्थितरित्या अर्ज व्हावे हे समजण्यास मार्ग नाही आहे. कालपासनं जेवढे काही व्हिडिओ आपण बनवले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, त्याच्या खाली कमेंटचा ढीग पडलेला आहे की सर्वसामान्य महिला पर्याय काढलाय, तर आमच्या समोर आता आम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतो. तर आता सर्वसामान्य ज्या काही महिला आहेत त्या अर्ज करू शकणार नाहीये. अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सेतू कार्यालयात जावं लागेल. आपले सरकार किंवा केंद्र किंवा CSC सेंटर असेल तिथे जा. आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असेल, ग्रामसेवक असेल, जे काही अधिकारी सांगितले, बालवाडी सेविका असतील त्यांच्याकडे जा. त्यांच्या ID वरनच तुम्हाला आता फॉर्म भरावे लागणार आहेत. दुसरा कोणताही पर्याय सरकारने तुमच्या समोर ठेवलेला नाही. जर आपल्याला याविरुद्ध आवाज उठवायचा असेल, सरकारला सांगायचं असेल तर सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर करा. ज्या काही महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांना टॅग करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांना टॅग करा. लाडकी बहीण योजनेची जाहिरात जे मोठ्या प्रमाणात करत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही टॅग करा आणि त्यांना सांगा की आम्ही सामान्य महिलांनी अर्ज कशा पद्धतीने करायचे. कारण की ज्या आहे आशा सेविका गावामध्ये 1 किंवा 2 असतात आणि तेवढ्या संपूर्ण गावातील फॉर्म त्या दोघीजणी कशा पद्धतीने भरू शकतील हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे. जर आपला काही रोष असेल तो नक्कीच सरकारकडे नोंदवा आणि आपले काही या व्यतिरिक्त प्रश्न असतील, कारण की हा प्रश्न न सुटणार आहे किंवा मीही याचं उत्तर देऊ शकणार नाही की सामान्य महिला पर्याय कधी, याचं उत्तर सरकार देईल. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही आपले प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.